राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. ते बीडमध्ये दाखल झाले आहेत. पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच बीडमध्ये येत आहेत. ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके. दादा, अजितदादांनी पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदा बीडमध्ये येत आहेत. काय प्रतिक्रिया पहिली आपली? आम्ही अजितदादांचं मनपूर्वक स्वागत करतो. आम्ही खास करून बीड जिल्ह्यातली जी काही सामाजिक परिस्थिती आहे, जी काही मागच्या 2 महिन्यापासून आपण अनुभवतो आहे, मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यातल्या जनतेमध्ये आक्रोश आहे. स्वर्गीय संतोषजी देशमुख यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही प्रत्येक बीडकराची मागणी आहे. आणि त्यामुळं निश्चितच अजूनही एक आरोपी त्याला अटक झालेली नाही, तरीसुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे SITचा तपास चालू आहे, CIDचा तपास चालू आहे, निवृत्त न्यायमूर्तीसुद्धा तपास करणार आहेत. आणि त्यामुळं आता हे जलद तपास संपवून आरोपींना फाशीची शिक्षा झाली तर आणि तरच बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे, त्याची मागणी, त्याला न्याय मिळणार आहे. आणि या भावनेतून सरकारने लवकरात लवकर तपास पूर्ण करावा आणि आरोपींना जलद गती न्यायालयामध्ये ही केस मांडून आरोपींना शिक्षा द्यावी, एवढीच या निमित्तानं माझीसुद्धा अपेक्षा आहे. खरं तर यापूर्वी आपणही म्हटले होते आणि अनेकांचं म्हणणं आहे, विरोधकांचं, सत्ताधाऱ्यांचं, की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. नाही, आता आम्ही ते बऱ्याच वेळेला मागणी मांडलेली आहे, जाहीरपणाने मांडलेली आहे, परंतु आता त्याच्या बाबतीत बोलणं काही योग्य नाही. पक्षश्रेष्ठी त्याबाबत जे काही निर्णय घ्यायचा आहे तो घेतील. दादा, यापूर्वी असे आरोप झाले की धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्याकडे बीडचे पालकमंत्री भाड्यानं दिल्याचा आरोप अनेकांनी केला. अजितदादा आज पालकमंत्री म्हणून बीड पहिली DPDCची बैठक घेणार आहेत. परिस्थिती बदलेल असं तुम्हाला वाटतंय का? आता निश्चितच बदलेल. अजितदादा एक अतिशय शिस्तप्रिय आणि कणखर नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मागच्या कालावधीमध्ये जे काही या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांनी त्यांना अधिकार दिले असतानासुद्धा DPDCच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळेल अशी काही भूमिका घेतली नव्हती. त्यांनी बहुतांश निधी हा परळी मतदारसंघामध्ये वापरण्याचं काम केलं होतं आणि त्यामुळं सर्वच आमदारांमध्ये असंतोष होता. पण ही परिस्थिती आता निश्चित बदलेल आणि सर्व मतदारसंघांना समान न्याय मिळेल अशी मला या ठिकाणी खात्री आहे. धनंजय मुंडे अजूनही मंत्री आहेत. बीडमधलं निर्णय क्षमता अजूनही त्यांच्याकडे असू शकते का? काय वाटतं तुम्हाला? नाही, त्याच्या बाबतीत तसं काही मानण्याचं कारण नाही, कारण आता पालकमंत्री दादा आहेत. दादाच सर्व निर्णय घेतील, त्यांना ही परिस्थिती माहिती आहे. आणि हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की हे सामाजिक सलोखा टिकला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून दादाच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं कारवाई होईल अशी मला खात्री आहे. बरं, दादा, बोगस बिलांचा मुद्दा समोर येतोय. आपल्या मतदारसंघात असा काही प्रश्न आहे का, किंवा तसा मुद्दा काही आपण DPDCमध्ये आज मांडणार आहेत का? नाही, आता बोगस बिलाच्या बाबतीत मी काही मागणी केलेली नाही. जे काही तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगानं आता काय होतं हे बघावं लागेल की त्या आपल्या मतदारसंघात असे काही प्रकार ह्याच्या अगोदर घडले? माझ्या मतदारसंघात काही तशी तक्रार नाही आहे. कुठेही बोगस कामं झाली आहेत किंवा बिलं उचलली आहेत काम न करता, असे काही प्रकार मला तरी ज्ञात नाहीत. दादाकडे आज आपण काय काय मागणी करणार आहे? बीडचा रखडला विकास मार्गी लागणार आहे का, नेमकं काय? हे बाई, ही पहिली DPDCची बैठक आहे आणि त्यामध्ये जे काही सर्वसाधारण प्रश्न आहेत, उदाहरणार्थ सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळाली पाहिजे, कापूस खरेदीला मुदतवाढ मिळाली पाहिजे, प्रलंबित जे काही विमा आहे तो मिळाला पाहिजे, काही अशा जनरल मागण्या आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत, जे काही सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. अशा काही मागण्या आम्ही निश्चित मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. तुमच्या विरोधामध्ये या ठिकाणी माधव निर्मल नावाचे उमेदवार होते. त्यांनी आज अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत बीडमध्ये. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे ना. ते आमच्याच पक्षात होते. मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना माझ्या विरोधात उभं करण्यात आलं होतं काही लोकांच्याकडनं.
ते आता स्वागत करतायत ही माझ्या दृष्टीने काही त्याच्यामध्ये आक्षेपार्ह आहे काही नाही आहे. त्यांनी करावं. उभं करणारे कोण असू शकते नेमकं तुमच्या विरोधात? नाही कोण आता तो इतिहास झाला आहे आता तो. काय सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्या पक्षश्रेष्ठींनाही माहिती आहे कुणी उभं केलं, काय केलं, मला पाडण्याचा कसा प्रयत्न झाला. ते आता सगळा इतिहास झालेला आहे आणि त्याच्यातून आम्ही सावरून बाहेर पडलेलो आहे. त्याच्यामुळं आता मुख्यतः माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मी जी काही आश्वासनं दिली आहेत, मी माझा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जी आश्वासनं दिलेली आहेत ती 100% त्याची पूर्ती करण्याचं काम मी करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून अजितदादा निश्चितपणानं मला मदत करतील अशी खात्री आहे. बरं, एक शेवटचं दादा, जे संतोष देशमुख, स्वर्गवासी संतोष देशमुख आहेत, यांच्या मारेकऱ्याचा अजूनही एक आरोपी फरार आहे. तो आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. काय मागणी असणार आहे? याला ताबडतोब त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि तपास पूर्ण करावा हीच मागणी असणार आहे. आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आणि बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा ही मागणी असणार आहे. निश्चितच शेवटे माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाशदादा सोळंके. कॅमेरामन निलेश गरुडसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, माजलगाव, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.